हरिहर भेट कधी? वैकुंठ चतुर्दशीची पौराणिक कथा काय? तर कार्तिक महिन्याच्या शुद्ध चतुर्दशीला म्हणजेच यंदा दिनांक 4 नोव्हेंबर मंगळवार या दिवशी ही हरिहर भेट साजरी केली जाणार आहे. पौराणिक कथा अशी की एकदा भगवान विष्णूंनी ठरवले की मीही शिवांची पूजा करणार. तेव्हा ते काशी म्हणजे वाराणसी येथे गेले आणि महादेवाला 1000 कमळांचे पूजा अर्पण करण्याचा संकल्प केला. पण पूजा करता करता त्यांना एक कमळ कमी पडले. तेव्हा त्यांनी विचार केला, माझा कमळासारखा डोळा तोच मी अर्पण करतो. इतकं म्हणताच भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे विष्णू, तू खऱ्या भक्तीने माझी पूजा केलीस. या दिवसापासून तू आणि मी दोघेही हरिहर म्हणून ओळखले जाऊ. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव, आणि म्हणूनच आजच्या दिवसाला हरिहर यांची संयुक्त पूजा केली जाते. तर ती करतात कशी? तर भगवान विष्णूंची प्रिय असलेले तुळशीपत्र विष्णू सहस्रनामाचे पठण करत करत भगवान शंकरांना अर्पण करतात आणि त्याप्रमाणेच महादेवाची प्रिय असलेले बेलपत्र महादेवाचे 108 नावाचे नामस्मरण करत करत भगवान विष्णूंना अर्पण करतात. आणि हा असा संदेश देतात की हेच हरिहर एकत्वाचं प्रतीक आहे. आणि आजच्या दिवसाचं हेच वैशिष्ट्य की भगवान शंकर तुळशीपत्र स्वीकारतात आणि भगवान विष्णू बेलपत्र स्वीकारतात. आणि अशी मान्यता आहे की ही पूजा केल्याने आपल्याला मोक्षप्राप्ती होते. म्हणूनच याला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात. तर आपणही करूया हरिहर भेट. धन्यवाद.